शक्तीपीठ महामार्गाचं समर्थन करता करता आमदार राजेश क्षीरसागर एवढे वाहवत गेले आणि नेमकं आपण काय बोलतोय काय नाही याचंही भान त्यांना राहिलेलं नाही। माझी 500 एकर जमीन असल्याचा आरोप त्यांनी केला। मी कोल्हापूर जिल्ह्याच्या बाहेर असल्यामुळे मला ते उशिरा समजलं। 26 तारखेला मी कोल्हापूरला बिंदू चौकात येतो। मी आतापर्यंत 5 निवडणुका लढवलेल्या आहेत आणि या 5 निवडणुकीमध्ये माझ्या संपत्तीचं विवरणपत्र जोडलेलं आहे। या व्यतिरिक्त अजून काही माझी चल अचल संपत्ती असेल तर त्याचे पुरावे राजेश क्षीरसागरांनी 2 दिवसांमध्ये गोळा करावेत आणि एखादा बंगला असेल, एखादा भूखंड असेल, एखादी जमीन असेल, सातबारा असेल, ते सगळं 26 तारखेला दुपारी 12 वाजता कोल्हापूरच्या बिंदू चौकामध्ये घेऊन यावं। मी येताना बक्षीसपत्र घेऊन येतो आणि त्याचे गट नंबर किंवा सर्वे नंबर टाकून राजेश क्षीरसागर यांनाच ते बक्षीस देऊन टाकतो। माझं आव्हान त्यांनी हे स्वीकारावं। मी बरोबर 12 वाजता 26 जुलैला कोल्हापूरच्या बिंदू चौकामध्ये येणार आहे आणि हे जर का त्यांना दाखवता आलं नाही तर राजेश क्षीरसागर यांनी आपली संपत्ती मला नको पण करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाईला दान करून करावी, त्याचा आपल्याला चांगल्या पद्धतीने विकास करता येईल एवढं आव्हान त्यांनी आता स्वीकारावं। कोल्हापूर महानगरात विधायकतेचा अरुणोदय। माननीय श्री अरुण सोनवणे यांची वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या कोल्हापूर महानगर अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन। शुभेच्छुक माननीय सुरेश देसाई सम्राट इंडस्ट्रीज, माननीय मुकुंद पवार सोहम कॅटरर्स, माननीय अभिजित फटकर, माननीय अमर पाटील, माननीय राजू पाटील।